चरचरीत मटर पनीरची भाजी। त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। पनीर आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला 1-1 इंचाचे तुकडे त्याचे करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मी अशा पद्धतीने मटर पनीर बनवण्यासाठी पनीरचे असे 1-1 इंच आता इथं मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहे मी। कांदे असे बारीक आपल्याला परतून घ्यायचे, तर बारीक न कट करता आपल्याला उभे काप करायचे आहेत। त्याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे, तर अशा प्रकारे मी ते कट करून घेतलेले आहेत। आता इथं मध्यम आकाराचे टमाटे घ्यायचे आहे। टमाटे सुद्धा आपल्याला असे चॉप करायचे आहे की जेणे आपल्याला त्याची ग्रेव्हीज बनवायची आहे। तर अशा पद्धतीने मी त्याला कट करून घेतलेले आहेत, जेणेकरून मिक्सरमध्ये व्यवस्थित त्याची ग्रेव्ही बारीक पण होईल। तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर मी थोडीशीच अर्धी जोडीच्या कमी पण घेतलेली आहे। इथे तीही आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे। आता कोथिंबीरही आपली कट झाली आहे। चला तर पुढची भाजीची तयारी करूया। इथे मी 2 इंच अद्रक घेतलेली आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता इथे कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये ते पाणी घातलेले आहे। त्या पाण्यामध्ये मी थोडेसे काजू घातलेले आहेत। काजू घातल्याच्या नंतर आपण जे कांदे कट केलेले होते ते कांदे सुद्धा मी त्या पाण्यामध्ये ग्रेव्ही तयार करण्यासाठी 2-3 उकळ्या आणायच्या आहेत आपल्याला, त्यासाठी मी ते टाकलेले आहेत। इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ते पूर्ण उकळून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण त्याला मिक्सरमध्ये कांदे मी काढून घेतलेले आहेत। आता त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे 2 चमचे। त्यानंतर आपल्याला जे कट केलेले पनीर आहे ना, ते पनीर सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याने भाजीला थोडीशी चव पण येते आणि पनीर सुद्धा नरम पडतात। तर मी अशा पद्धतीने पनीर फ्राय करून घेते। थोडेसे आपल्याला हलके ब्राऊन परतवून झाल्यावर पनीर आपले खाली काढून घ्यायचे आहेत, कारण की ते जर जास्त वेळ परतवले तर कढई स्टीलची असल्यामुळे थोडेसे डागतातच। नॉनस्टिक कढई तर ठेवलेली नव्हती मी, त्यामुळे मी लगेच याला थोडंसं फ्राय झाल्यावर काढून घेतलेले आहे। तर बघा अशा प्रकारे मी पनीर पूर्ण फ्राय केले। त्यानंतर मी इथे परत थोडंसं तेल घातलेलं होतं आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर टाकून जी पेस्ट बनवली होती ती घातलेली आहे। यालाही छान आपल्याला परतून घ्यायची आहे। जो कांदा आणि काजूची पेस्ट मिक्सरमध्ये काढून घेतलेली होती ती सुद्धा मी याच्यामध्ये लसूण अद्रकच्या पेस्टमध्ये घातलेली आहे। चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे टमाटे जे कट केलेले होते ते मिक्सरमध्ये पेस्ट करायला घेतलेली आहे। याला छान परतून घेतल्याच्या नंतर मी इथे ती पेस्ट टमाटरची घालायची आहे आपल्याला। तर इथे बघू शकता टमाटरच्या पेस्टने त्याने किती छान कलर आलेला आहे। त्याला तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं आहे। तो तेल सुटेपर्यंत मसाला परतेपर्यंत इथे मी मटर घेतलेले आहे, फ्रोझन मटर आहे। तर मला ते 140 रुपयाचं 1 kgचं पाकिट मिळालं होतं, आणलं होतं मी सॉरी। तर त्याला मी स्टोरेज ठेवते बर्फच्या कप्प्यामध्ये। तर आता ते काढून घेतलेले आहे। थोडंसं थंड पाण्यामध्ये मी त्याला 5 ते 10 सेकंदमध्येच ते व्यवस्थित आपले याच्यामध्ये येऊन जातात। तर ते मटर घेतलेले आहेत आणि इथे मी त्याच्यानंतर धना पावडर, लाल तिखट, अंबारी चटपट मसाला आणि सब्जी मसाला घातलेला आहे। इथे बघू शकता तुम्ही पूर्ण मसाले आपले घालणं झालेले आहे आणि चुटकीभर हळद घातलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे आहेत। मसाले परतल्याच्या नंतर इथे मी फ्रोझन मटार घालतीये। फ्रोझन मटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता। तर इथे बघा मी थोडंसं कोमट पाणी करून भाजीमध्ये घातलेलं आहे। भाजीचा कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे। अशाच पद्धतीने आपल्याला जास्त पातळ न ठेवता, जास्त घट न ठेवता आपल्याला अशी भाजी बनवायची आहे। बघू शकता तुम्ही किती छान आणि ग्रेव्हीला कलर आलेला आहे। त्यानंतर मी आपण फ्राय केलेले पनीर होते ते पनीर मी याच्यामध्ये टाकलेले।
अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण रेसिपी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने खूप छान घरच्या घरीच ही मटर पनीरची भाजी तयार होते। तर बघू वरतून मी थोडंसं कोथिंबीर घातलेली आहे आणि घरचंच मलाई होतं आपलं, दुधावरची जी साय असते तीच घातलेली आहे 1 चमचा मी। त्यानंतर आपण जे थोडंसं बटर आहे घरामध्ये तर ते बटरसुद्धा तुम्ही घालू शकता, त्याने ना थोडासा लवचिकपणा भाजीला छान येतो आणि भाजीची चव जास्त वाढते। तर इथे मी अजून 2 ते 3 मिनिटं भाजी शिजवून देते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।